buckle my shoe. 3, 4, shut the door. 5, 6, pick up the sticks. 7, 8, lay down straight. 9, 10, a big fat egg. Poop, 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 poop. Okay, children, bye. See you tomorrow. Bye, teacher. Bye. आई, माझी स्कूल झाली. आता मी खेळू? हो, जाऊन खेळ. बसा ना. काय छान इंग्लिश कविता म्हणते ग परी. हो ना काकू, हळूहळू शिकतीये. पण आज तिची शाळा सकाळी कशी? काकू त्यांची टीचर्स मीटिंग होती दुपारी, म्हणून शाळा सकाळी. काकू, परीला पालेभाजी खूप आवडते ना, म्हणून मी भरपूर पालक आणले. तुम्ही पण आज काही करू नका, तुम्हाला पण पुरेल ही भाजी. आता तू एवढं केलंयस ना, बाकीचं सगळं मी बघते. तू जा, तुझा आवर बरं, तुला उशीर होईल. हो, उशीर झाला तर तुमचे खाडतोंडे ओरडतील ना. हो, मी आले. चला काकू, मी निघते. हो हो, परी बेटा, हे सगळं आवरून ठेवा, मग काकूला करावं लागेल. बाय काकू. हे काय नाही आता हे काय? गणपतीमध्ये परीने डान्स केला त्याचे हे गिफ्ट. हो, वा, काय तुमची तत्परता हो. गणपतीचं गिफ्ट दिवाळी तोंडावर आल्यावर देताय. काय करणार काकू, सोसायटीमध्ये काही अशी लोक आहेत की काही केलं तर त्यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत. कसे कसे पैसे गोळा करून मुलांसाठी गिफ्ट आणले हो. ठीक आहे, हे घे. बाळा, उघडून बघ काय. वाव, पॅलेस. ये पॅलेसनी माझा पत्ता शोधला. पॅलेसनी माझा पत्ता शोधला. या पॅलेस मध्ये मी राहणार. ही माझी रूम, काका काकूंची रूम, ही आईची रूम. ये, ही क्वीन म्हणजे आई. हा किंग कोण आई? बेटा, असं नसतं काय. आई सांग ना, किंग कोण आहे? बेटा, आता मला उशीर झाला तर खरंच घारतोंडे सर ओरडतील. मी येते. हा, येते काकू. नेहा, नेहा थांब. आज परीच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं तू टाळशील, पण कधी ना कधी या प्रश्नाचं उत्तर तुला शोधावंच लागेल. मला माहितीये तुला या विषयावर बोललेलं आवडत नाही, पण अगं जरा शांतपणाने विचार कर. आज परी लहान आहे, तूही तरुण आहेस, म्हणून तुला काही वाटणार नाही. पण जसजसं वय होत जाईल ना, तसतसा एकटेपणा जाणवायला लागतो. आणि अगं, आमची सुद्धा आता वय झाली आहे. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला? काकू, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, आता मला माझ्या आणि परीमध्ये आणखीन कोणी नकोय. अगं, तुमच्या मध्ये नाही, तुमच्या सोबत राहायला कोणीतरी येईल. परी दिवसेंदिवस जे प्रश्न विचारेल ना, त्याची उत्तरं द्यायला नकोत का? आणि तिला तिच्या पॅलेस मध्ये क्वीन आणि किंग दोघही हवेत. आई, माझा खरा पॅलेस पण येणार ना? हो बाळा, जसा छोटा पॅलेस तुझा पत्ता शोधत आला ना, तसाच मोठा पॅलेस सुद्धा येईल. परमेश्वराची कृपा झाली ना, तर तसं सुद्धा होईल. मी येते काकू. मम्मा, मला खायला दे ना प्लीज. मम्मा, मला भूक लागली. मम्मा प्लीज. मम्मा, खूप भूक लागली मम्मा. माझ्या परमिशन शिवाय ह्याला खायला द्यायचं नाही, कळलं? मम्मी, मम्मी, हा ज्यूस पिऊ? ठेवते. काही म्हणजे काही मिळणार नाहीये. भूक लागली मम्मा. तिथे घरी ममा ममा करतोयस आणि तिथे स्कूल मध्ये हे असले प्रकार. ते काय लिहिलंयस तू? आय लव्ह यू साक्षी. तोंड वर करून बोलतोयस. काय तुझं करतोयस काय? काकू, रिलॅक्स. तू एवढी रागवली काय? रागवणे तर काय करू मी यश?
तुझ्या भावाचा प्रताप ऐकशील ना तू तर. हे बघ, सी लुक एट दिस. मी काकू मी बोलतो त्याशी. मी समजावतो पुष्कराजला. तू शांत हो जरा. तू जाऊन बसतेस का रूम मध्ये? आय विल स्पीक विथ हिम. Han, I'm warning you. माझ्या परमिशन शिवाय जर पिकूचूला तू खायला दिलंस तर तुझं खाणं कायमचं बंद. मी बघतो ना तुझा. Really? I love you, Sakshi. हे बघ पुष्कराज, तू घाबरू नको. मला सांग, हे तू लिहिलंस? हो, पण मला पण कळत नाही मम्मा मला का ओरडते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण आय लव्ह यू म्हणतो ना. म्हणजे तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण आमच्या क्लासमध्ये आम्ही खेळत होतो आणि टीचरनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांची नावं चिठ्ठीमध्ये लिहा. मग मी लिहिलं, आय लव्ह मम्मा, आय लव्ह पप्पा, आय लव्ह ग्रँडपा, आय लव्ह यश दादा. आणि तसंच सेम मी माझ्या फ्रेंडचं नाव लिहिलं. साक्षी माझी बेस्ट फ्रेंड आहे. ऍक्च्युली तू जे सांगतोयस त्यावरून असं काय वाटत नाही की तू काही चुकीचं केलेस. हे बघ, तू काळजी नको करू. मी समजवतो काकूला. तू घे, तू खाऊन घे. थँक्यू दादा. मी हे माझ्या रूम मध्ये व्हिडिओ गेम बघत खाऊ? ठीक आहे, जा. बघू जरा. आय लव यू साक्षी. क्या बात है पिकूचू. ओ हो 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 वा. अरे या पिकूचूला मी उगाच अंडर एस्टिमेट करत होतो. हा तर छोटा पॅकेट बडा धमाका निघाला. यश, तुला खरं सांगू, पिकूचूकडे ना तू ट्युशन्स लावायला पाहिजेत. ट्युशन कशासाठी? अरे हे बघ, किती सहज सोप्या पद्धतीने त्याने भावना व्यक्त केल्यात. आय लव्ह यू साक्षी. वा. आणि तू सुंदर दिसतीयस एवढं सांगायला तुला किती वेळ लागतोय, म्हणून ट्युशन. आय विल किल यू समीर. मारा सर, तुम्ही मारा मला, पण पिकूचूने ज्या भावना व्यक्त केल्या त्या जर तुम्ही करणार असाल तो दोस्त के लिए ये जान भी कुर्बान है. तुला फक्त थोडासा चान्स मिळाला की तुझी गाडी लगेच सुटते ना, आणि सुसाट पलटे. आणि फक्त प्रेम हे एकमेव स्टेशन माहितीये तुला. बस, दॅट्स इट. प्लॅटफॉर्म नंबर सुद्धा सांगू शकतो मी तुला. पिंग पॉंग. Get me something यश to लव्स eat. नेहा. प्लॅटफॉर्म Get नंबर me आहे something to यश eat लव्स नेहा. right now. गाडी क्रमांक आय लव्ह यू. Thank you. जाणार आहे प्लॅटफॉर्म यश लव्स नेहा. थँक्स. Quiet. Thank you. Thank you. तुमची गाडी कधी गेली आहे प्लॅटफॉर्म वरती? Shut up! हॅलो मिस्टर परांजपे. हॅलो नेहाजी. हा बोला ना, काही काम होतं का? नाही नाही, काम नव्हतं काही. मी ॲक्च्युली परीबद्दल विचारायला फोन केला. कशी आहे आता परी? हो, परी बरी आहे. हा, तुम्हाला खरंच सांगतो नेहाजी, झाल्या प्रकारापासून ना माझी रात्रीची झोप उडाली आहे अक्षरशः. किती घाबरली होती हो परी. म्हणजे मी जसं तिच्या समोर गेलो ना, मला अक्षरशः येऊन बिलगली. एकसारखा तिचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे येतो हो. हे बघा नेहाजी, मी तुम्हाला एकच सांगतो, इथून पुढे केव्हाही तुम्हाला गरज लागली ना, म्हणजे अगदी अर्ध्या रात्री सुद्धा, तरी ह्या परांजपेला एक फोन करायचा.
तुमच्या पुढ्यात हजर राहणार परांजपे. थँक्यू मिस्टर परांजपे. चहा हवा होता. खरंच त्या दिवशी तुम्ही होता म्हणून तर. पण आता बरी आहे परी. बरं बरं. मी काय म्हणतो नेहाजी, मी तुम्हाला फोन करतो परत. मला ना एका मीटिंगला जायचं आहे अर्जंटली. हां हो, मला पण ऑफिसला जायचंय. ठेवते ते. चालेल, बाय. थंडी नंतर दे नंतर. परांजपे गेली ती. मी चहा घेऊ का? मगाचपासून विचारतीये. मला 1 कप चहा हवा होता. हो घ्या. ओरडता कशाला मग? परांजपे, तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं होतं ना तर तुम्ही मला इथे का बोलवलं? मस्तपैकी तुमच्या ऑफिसमध्ये बोलवायचं ना मला. एसीत बसलो असतो, बोललो असतो. आणि त्या नेहाला भेटायचं होतं तर आत्ताच भेटून घ्यायचं ना. तुमच्या दोघांच्या गाठीभेटी झाल्या तर आपलंच काम लवकर होणार आहे. एकसारखं भेटून मला माझं महत्व कमी नाही करून घ्यायचंय. मला फक्त तिला बघायचं होतं. आणि कसं आहे ना, राजा स्वतः मैदानात उतरत नसतो, तुमच्यासारख्या प्याद्यांना उतरवत असतो. नेहाचा जीव त्या परीमध्ये अडकला. एकदा का त्या पोरीला मी आवडायला लागलो ना की तिच्या आईला पण आवडायला लागलं. या, हे घ्या. मला परीसाठी आहे. परीसाठी एवढं? हा खाऊ परीला द्यायचा आणि तिला सांगायचं की परांजपे काकांचं तुझ्यावर आणि तुझ्या आईवर प्रचंड प्रेम. मी तिला जाऊन देते, पण गरम होत आहे ना. दुपार नंतर दिलं तर चालेल का? सकाळी मुलं खूप किरकिर करतात. हो, दुपार नंतर गेले की पोटं कशी भरलेली असतात ना मुलांची. मग त्यांना पटवून देणं सोपं जातं. हे जे काही तुम्ही घाणेरडं कारण दिलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. पण ठीक आहे, जेव्हा जमेल त्यावेळेला जा. आणि माझं काम झाल्याशी मतलब. काम झाल्याशी मतलब. तशी पण माझी कोणतीही कामं मी अशी अर्ध्यावर सोडत नाही. हो का? हो, मी करीन, पूर्ण करीन. फक्त परांजपे ते कमिशनचं बघा ना जरा. बिस्किटचा पुडा दे. ते टोस्ट पण चालतील. ते तुमचं कमिशन. हे कमिशन नको मला. परांजपे पैसे. Yes, buy it. Buy it. Yeah, that startup. Buy it. Okay. I'm confident about it. Just buy it. यश 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 86% आले. 86%? That's amazing, शेफाली. पण तू कुठल्या एक्झामला बसली होतीस? तसं बघायला गेलं तर परीक्षाच असते ती. प्रेमाची परीक्षा. सॉरी, तुला असं नाही कळणार. थांब मी सांगते. हे बघ, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं नाव, लव्ह, आपलं नाव लिहायचं. अशा पद्धतीने पर्सेंटेज काढले ना की त्या व्यक्तीचं आपल्यावरती किती % प्रेम आहे ते कळतं. समीर सरांच्या नावापुढे तू जॅपनीज मुलीचं नाव का लिहिलंयस? शो फावली. ते माझं नाव आहे. तुझं?
स्पेलिंग रॉंग आहे. बरोबर. अरे हे असं स्पेलिंग लिहिलं ना तेव्हा समीर सरांचं माझ्यावरती 86% प्रेम आहे असं आलं, नाहीतर 36%च येत होतं. काठावर पास. ओके. नाही, मला ना ऍक्च्युली याच्याबद्दल काहीच माहित नाही. ए हॅलो, तू कधी कॉलेजला वगैरे नाही गेलायस का? कॉलेजचा चॉईस जरा चुकलाच माझा. हार्वर्ड मध्ये का बरं नाही शिकवत हे? हा, हार्ड आहे हे, म्हणजे समजणं कठीण आहे खूप. कठीण आहे हा तुझा यश. अरे एवढं बेसिक नॉलेज नाहीये तुझ्याकडे, कसं होणार तुझं? अरे यासाठीच तर शिक्षण महत्वाचं असतं. बरं असू दे, आता आपण तुझं लव कॅल्क्युलेट करूया. नाही, नको नको, मला वाटतं आपण आता काम करूया. उगाच घारतोंडे सरांनी बघितलं ना तर ओरडाओरड करतील. त्या घराला ओरडण्याशिवाय काही दुसरं काम आहे का? इग्नोर करायचं रे. चल बरं, आता तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांग लवकर. मला कोणी गर्लफ्रेंड्स नाहीये. काय? नो गर्लफ्रेंड्स. तुला गर्लफ्रेंड नाही? अरे जगतोयस कसा तू? बरं, एक्स गर्लफ्रेंडचं नाव सांग. नाही, कोणी नाही. बरं, फ्रेंडचं नाव? फ्रेंड म्हणजे महाबळेश्वर. यश, जागेचं नाव नाही रे, माणसांचं नाव असतं ना. हा, फ्रेंडचं नाव सांग. त्याचंच नाव आहे. बरं, मग जोशी काकू. जोशी काकू लव्स यश. नाही नाही, सॉरी. कोणी नाहीये. शेफाली, तुझं नाव लिही ना. यश, तुझ्या मैत्रिणीचं नाव. आयडिया, नेहा. येस. ए शेफाली. यश लव्स नेहा. बेस्ट आहे. शेफाली काय करते बरं? तू थांब रे, नाही, मी तुला सांगते ना. शेफाली, हे बघ, आता जर आपण असं कॅल्क्युलेट केलं ना शेफाली, तर मग असं काहीतरी करू नको. तुझं आणि तिचं तू आपण कामात हे लक्ष असं दे रे. काय करून बघूया. अरे काय चाललंय शेफाली? अरे यश, ऐक तरी. 66% शक्यता आहे की तुझं नेहावर. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. This is what the love meter is. हॅव अ ग्रेट डे. चलो लेट्स गेट बॅक टू वर्क. अरे ऐक तरी. दिस इज व्हॉट द लव्ह मीटर इज. अरे घारतोंडे सर. हो, तुमचं बरोबर आहे, पण सिमी मॅडम, या महिन्याच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये आपण लॉस दाखवून त्यावर सरांच्या अब्सेंटीमध्ये तुमची सही घेणार होतो, बरोबर? पण आता अचानक सर दिल्लीहून आल्यामुळे आता त्यावर त्यांचीच सही घ्यावी लागणार ना. कारतोंडे, मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्हीच मला परत काय सांगताय? तसं नाहीये मॅडम, पण प्रॉब्लेम हा आहे की ती फाईल आपण आपल्या फायद्यानुसार फिगर्स टाकून बनवली होती, पण आता त्याच फाईल मध्ये ऍक्च्युअल फिगर्स टाकावे लागणार ना आपल्याला. करेक्ट. मग प्रॉब्लेम काय आहे? नवीन फाईल्स नवीन फिगर प्रमाणे बनवा, जुनी फाईल स्मार्टली डिसमिस करा. इट्स सिम्पल. मॅडम तसं नाहीये, तुम्हाला खरा प्रॉब्लेम लक्षातच येत नाहीये. मॅडम, ती फाईल मी माझ्या केबिन मध्ये ठेवली होती आणि अतिशय सांभाळून ठेवली होती, पण त्या शेफालीने सगळा गोंधळ घातलाय. कोण शेफाली? एनिवेज, आय डोंट केअर. घारतोंडे, तिकडे जो काही गोंधळ घातलायत ना तुम्ही, तो तुमचा तुम्ही निस्तारा. ते कसं करायचं, काय करायचं तुम्हाला चांगलं माहिती, आणि अशा फालतू गोष्टींसाठी मला फोन करत जाऊ नका प्लीज. इडियट. अहो पण मॅडम, हॅलो हॅलो. हे असं आहे म्हणजे ह्यांच्या फायद्यासाठी खोट्या फिगर्सची फाईल तयार करायची मीच, आणि पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर खऱ्या फिगरची फाईल तयार करायची मीच, आणि एवढं सगळं करून परत घोटाळ्याची फाईल जर सरांच्या हाती लागली तर अडकणार मीच. नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. ती फाईल मला शोधलीच पाहिजे. यस,
बरं झालं नेहा नव्हती आता इथे, नाहीतर शेफालीच्या जोड्या लावा कार्यक्रमामुळे गोची झाली असती माझी.